सिंचन घोटाळ्याचा विषय श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून ज्यावेळी मागणी केली एकनाथराव खडसे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस, आम्ही, आणि हा 70,000 कोटीचा घोटाळा आहे, त्यावेळी डिसेंबर 2012च्या अधिवेशनात 5 दिवस सभागृहाचं कामकाज विरोधकांनी बंद ठेवलं, कारण या पाहिजे अशी विरोधकांची मागणी होती. आणि 5 दिवसानंतर ज्यावेळी डेडलॉक संपला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं होतं की माधवराव चितळेंची आम्ही समिती नेमू, कमिशन ऑफ एन्क्वायरी ऍक्टच्या खाली त्याला अधिकार देऊ, आणि त्यानंतर दुष्काळाचे विषय असतील, बाकी विषय महत्वाचे ध्यानात घेऊन विरोधकांनी आपला आक्रमक पवित्रा थोडा शिथिल केला आणि अधिवेशन संपल्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत ही समितीची अधिकृत घोषणा करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली, पण कमिशन ऑफ एन्क्वायरी ऍक्टच्या खाली ती केली नाही. आणि म्हणून ज्यावेळी पुन्हा वारंवार आम्ही प्रश्न उपस्थित केले त्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सभागृहात सांगितलं, सभागृहाच्या बाहेर सांगितलं की या समितीच्या माध्यमातून ज्या अनियमितता झालेल्या आहेत त्या शोधण्याचं काम होणार आहे. हेच वक्तव्य अजित पवार यांनी पण केलं, हेच वक्तव्य सुनील तटकरे यांनी सुद्धा केलं. आणि त्यामुळे कमिशन ऑफ एन्क्वायरी ऍक्टच्या खाली न येता सुद्धा या प्रकारे ज्या अनियमितता झालेल्या आहेत त्या कोणी केल्या, काय केल्या, प्रशासकीय यात दिरंगाई काय आहे, त्या सगळी सविस्तर माहिती ही चितळे कमिटीच्या अहवालामध्ये येईल, हे माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वस्त केलं, राज्याच्या जनतेला आश्वस्त केलं होतं. पण दुर्दैवाने आपली खुर्ची वाचवण्यासाठी काल मुख्यमंत्र्यांनी घुमजाव केलाय. आपलं जे वक्तव्य जाहीरपणे चॅनलवर आज सुद्धा आपल्याला पाहता येईल की माननीय मुख्यमंत्री महोदय जे म्हणाले होते त्यापासून आता बरोबर उलटं ते बोलत आहेत. ज्यावेळी आम्ही सभागृहामध्ये मी स्वतः माधवराव चितळेंना पत्र लिहिलं की मला काही कागदपत्रे पुरावे तुम्हाला द्यायचे आहेत, तर त्यांनी कमिटी गठीत करतानाचा क्लॉज 3 मला दाखवला वाचून की ही माहिती फक्त इरिगेशन महामंडळाकडूनच, त्यांच्या महामंडळाकडूनच घेता येईल, बाहेरून कुठून घेता येणार नाही. हा प्रश्न पुन्हा सभागृहात ज्यावेळी विधानसभेमध्ये माननीय खडसे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस यांनी किंवा विधान परिषद आम्ही उपस्थित केला त्यावेळी हा सबज्युडिस आहे म्हणून चर्चेला आधी घेतला नाही, पण चर्चेला घेतल्यानंतर मात्र सांगितलं गेलं की अशा प्रकारचे जे मुद्दे आहेत ते चितळे समितीकडे जाणार आहेत आणि त्या सगळ्याची त्यातली चर्चा, चौकशी चितळे समिती करणार आहे. पण सरकारकडून उत्तर न मिळाल्यामुळे आम्ही हायकोर्टात गेलो. हायकोर्टामध्ये चितळे समितीने आमची कागदपत्र घेतली पाहिजेत यासाठी चितळे कमिटीला आदेश द्या असं आम्ही सांगितलं. त्यावेळी सरकारच्या वतीने ॲडव्होकेट जनरल खंबाटा यांचं वक्तव्य आहे की चितळे समितीकडे अशा प्रकारची कागदपत्र ही कुणालाही देता येतील आणि ती चितळे समितीने स्वीकारली पाहिजेत. हे हायकोर्टात ॲफिडेव्हिट सरकारच्या वतीने ॲडव्होकेट जनरलने दिल्यानंतर, हे वक्तव्य केल्यानंतर पुन्हा कागदपत्र आम्ही माधवराव चितळेंकडे पाठवण्यासाठी पत्र लिहिलं, तर माधवराव चितळेंनी ते पत्र सरकारकडे पाठवलं. अद्याप आमची कुठेही अशा पद्धतीची कागदपत्र स्वीकारण्याची तयारी चितळे समितीने दाखवली नाही ना सरकारने. मी ज्यावेळी चितळे समितीने पत्र सरकारकडे पाठवलं तर मी स्वतः प्रोटोकॉल सोडून ॲडव्होकेट जनरल खंबाटांना त्यांच्या कार्यालयात जाऊन हायकोर्टात भेटलो आणि त्यावेळी त्यांनी मला लेखी पत्र दिलं आणि चर्चा झाली की मी जे कोर्टात सांगितलेलं आहे त्या पद्धतीचे सगळी माहिती मी लॉ ज्युडिशरी सेक्रेटरी आणि चीफ सेक्रेटरीला कळवली आहे